अशी तुम्ही चर्चा आहे, खरं आहे का ते? पूर्वी जी महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये कॉमेडी सर्कस सुरू आहे आणि अख्खा महाराष्ट्र चला हवा येऊ द्या कॉमेडी सर्कस हे सगळं बाजूला ठेवून महाविकास आघाडीमधली ही भांडणं एंटरटेन करतायत, मजा घेत आहेत. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की उद्धवजी ठाकरे यांनी बेरजेचं राजकारण म्हणून अंबादासजी दानवे यांचं उमेदवारी घोषित केली, तर ते बेरजेचं राजकारण नाही, बळी देण्याचं राजकारण आहे. उद्धवजी ठाकरे यांना पूर्ण कल्पना होती की महाविकास आघाडीमध्ये चित्र आलबेल नाही. महाविकास आघाडीमध्ये जर का आपण उभं राहिलो तर संजय राऊत असतील आणि इतर एक गट उद्धवजी ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी तयार होतं. त्यापेक्षा आपण स्वतः तिथं आपला राजकीय बळी जाऊ नये यासाठी अंबादासजी दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न आज उभाटा गटाच्या वतीनं करण्यात येतोय आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला विश्वासात न घेता अशा पद्धतीचा उमेदवार घोषित केला. आज महाविकास आघाडी नेत्यांची जी वक्तव्य समोर येत आहेत त्यामुळं कॉमेडी सर्कस कशा पद्धतीनं काम करते, तीन तिगाडा काम बिगाडा, हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये सिद्ध झालं. आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेणार का, मुळामध्ये आम्ही आजच सगळे पत्ते ओपन करणार नाहीत. उद्याच्या दिवस वाढ बघा, अनेक सरप्राइजेस या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः विधान परिषदेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. कदाचित काँग्रेसचा आमदार देखील, काँग्रेसचा उमेदवार देखील या निमित्ताने येईल. नवनाथजी, तुम्हाला थांबवते, एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. काँग्रेस सूत्रांच्या माध्यमातून आता एक अशी माहिती येते की काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावरती नाराज आहेत, म्हणजेच अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावरती नाराज आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये परस्पर उमेदवार जाहीर केला, प्रत्येक वेळी शिवसेना अशीच वागणार